नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी 2026 पासूनचं सगळं यूट्यूबवरती करंट अफेअर्स घेत आहोत. ते आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे. तर त्या प्लेलिस्ट आहे तर त्या एकदा बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये आता हे पुढचं लेक्चर आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिलचं हे लेक्चर आहे. सो याच्यामध्ये पहिला आहे पुरस्कार. तर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे जो की मोदींना मिळालेला आहे आणि जगातले पहिले नेते आहेत की ज्यांना हा इस्रायलच्या नेसेट मेडल आहे. तिथली संसद जी आहे तर त्या संसदेचं नाव आहे नेसेट. आणि त्या नेसेटचा सर्वोच्च सन्मान असलेलं हे जे पदक आहे तर ते मोदींना मिळालेलं आहे आणि जगातले ते पहिलेच नेते आहेत की ज्यांना हा इस्रायलचा सर्वोच्च सन्मान जो आहे हा मिळालेला आहे. 25 फेब्रुवारी 2026 ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे पुढचं अर्थ शॉट पुरस्कार जो आहे हा अर्थ शॉट पुरस्कार आहे. हा जो अर्थ शॉट पुरस्कार आहे तर त्याला पर्यावरणाचा ऑस्कर असं सुद्धा म्हटलं जातं. 2020 ला या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आलेली होती. प्रिन्स विल्यम जे आहेत त्यांनी या पुरस्कारांचे संस्थापक आहेत ते. आणि इको ऑस्कर असा म्हटला जाणारा जो हा पुरस्कार आहे हा 5 श्रेणींमध्ये दिला जातो. निसर्ग असेल, स्वच्छ हवा आहे, महासागरांचं पुनरुज्जीवन असेल, त्यानंतर हवा स्वच्छ करणं असेल, कचरामुक्त जग असेल आणि हवामान पूर्ववत करणं असेल. आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वयांचे ज्या कॅटेगरीज आहेत त्या वेगवेगळ्या वयांच्या कॅटेगरीजमध्ये हे पुरस्कार दिले जातात. ही जी पुढची नावं आहेत तर ती पुस्तकात नाही आहेत. सो त्यांची नावं एक लक्षात ठेवून द्या. पहिल्यांदाच सगळ्यात महत्त्वाचं की हे जे अर्थ शॉट पुरस्कार आहे याचं पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं. 2020 ला याची सुरुवात झाली आणि पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजन होते 2025 ला. याच्यामध्ये 8 ते 13 हा जो वयोगट आहे याच्यामध्ये ॲलिस वंजिरू आहे केनियाची, तिला हा पुरस्कार मिळालेला आहे अर्थ शॉट पुरस्कार. त्यानंतर अजून एक पहिला पुरस्कार जो आहे जो की 14 ते 16 या वयोगटातला आहे तो प्रियांशी पोद्दार आहे, तिला मिळालेला आहे, नेपाळची आहे ती. त्यानंतर महत्त्वाचा आहे दुसरा पुरस्कार जो की भारताच्या हर्षिता मोहंती आहे. या हर्षिता मोहंती याला मिळालाय. कशासाठी मिळालाय तर इंडिजिनियस सीड बँक्स जे आहेत तर त्या सीड बँक्स बनवणं. तर याच्यामध्ये आपलं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन या विभागामध्ये कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार आहे. इर्षिता मोहंती यांना तो पुरस्कार जो आहे मिळालेला आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला पुरस्कार आहे ॲलिस वंजिरू केनिया, त्यानंतर पहिला अजून एक आहे प्रियांशी पोद्दार नेपाळ आणि दुसरा क्रमांक आहे हर्षिता मोहंती भारताची ती मुलगी आहे. ठीक आहे. सो फॉर इंडिजिनियस सीड बँक्स यासाठी हा पुरस्कार हर्षिता हिला मिळालेला आहे. पुढचा आहे मराठी भाषा विभागाचे जे साहित्य पुरस्कार आहेत तर ते मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार अतिशय महत्त्वाचे, कारण प्रत्येक पेपरमध्ये आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. सो पहिला आहे साहित्य भूषण जो की साहित्यातलं भूषण भालचंद्र नेमाडे. सो भूषण भालचंद्र नेमाडे लक्षात राहील ते भ. सो साहित्य भूषण आहे जो की भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. विंदा करंदीकर पुरस्कार आहे जो की श्रीनिवास कुलकर्णी करंदीकर कुलकर्णी लक्षात राहू शकतं, इझी आहे. सो करंदीकर कुलकर्णी, कारण हे पुरस्कार आपल्याला बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे पुरस्कार पाठ पाहिजेत. त्यानंतर श्री पु भागवत पुरस्कार आहे जो की निर्मल प्रकाशन आहे त्याला मिळालेला आहे, निर्मल प्रकाशन जे आहे त्यांना. त्याच्यानंतर पुढचा आहे कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जो आहे हा विनोद कुलकर्णी आहे, त्या विनोद कुलकर्णी यांना मिळालेला आहे. आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद जी आहे तिला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे कलारत्न पुरस्कार, हा मला थोडासा महत्त्वाचा वाटतोय. अजय अतुल आहेत, अजय अतुल यांना हा जो कलारत्न पुरस्कार आहे हा कलारत्न पुरस्कार अजय अतुल यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे बाफ्टा पुरस्कार आहे जो की पहिल्यांदाच भारतातला एक चित्रपट आहे ज्याला हा पुरस्कार मिळालाय. तर भारतामध्ये मणिपुरी चित्रपट एक आहे बुंग नावाचा, तो हा बुंग नावाचा जो चित्रपट आहे बुंग बाफ्टा बी लक्षात राहून जाईल ते. सो बाफ्टा पुरस्कार आहे बुंग मधला. आणि मणिपूरमध्ये सध्या इतक्या सगळा जो काही प्रकार चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती जास्त प्रकारच्या दंगली वगैरे तिकडे जास्त चालू आहेत, भरपूर जास्त हिंसा होत आहे, भरपूर जास्त मोठ्या मोठ्या तिथे आंदोलनं चालू आहेत. सो मणिपूर तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तिथलाच तो चित्रपट आहे. सो बुंग नावाचा चित्रपट आहे, दिग्दर्शन केलेलं आहे लक्ष्मीप्रिया देवी यांनी. आणि हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे ज्याला सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय चित्रपट ठरलेला आहे तो. ठीक आहे, त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. पुढचा आहे ग्लोबल टीचर प्राइज जे आहे तर रणजित सिंग डिसले जे आहे तर त्यांना आपण सर्व त्यांना ओळखतो कारण त्यांना 2020 चा हा जो गोल्डन टीचर प्राइज जो आहे तो मिळालेला होता. आणि आता यावर्षी रुबल नागी आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या ज्या रुबल नागी आहेत तर त्यांचा
लिव्हिंग वॉल्स फॉर लर्निंग नावाचा एक उपक्रम आहे. झोपडपट्टीमधल्या मुलांना शिक्षित करण्यासाठी, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठीचा त्यांचा उपक्रम आहे. मिसाल मुंबई नावाचा हा प्रकल्प आहे आणि या मिसाल मुंबई नावाच्या प्रकल्पासाठी त्यांना $1 दशलक्ष हा ग्लोबल टीचर प्राइज जो आहे तो मिळालेला आहे. अतिशय महत्त्वाचं नाव आहे, अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. पुढचा आहे क्रेफोर्ड पुरस्कार आहे, जो की वीरभद्रन रामनाथन यांना मिळालेला आहे. भूविज्ञानातलं नोबेल असं त्याला म्हटलं जातं. सो क्रेफोर्ड आहे, क्रेफोर्ड बालभद्र का वीरभद्र. सो वीरभद्रन रामनाथन आहेत. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस आहे, तिच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. अल्पकालीन हवामान प्रदूषक आणि हरितगृह वायूंचे परिणाम समजून घेण्यामध्ये यांचं जे काही योगदान आहे वीरभद्रन रामनाथन यांचं, यासाठी त्यांना हा क्रेफोर्ड पुरस्कार जो आहे, स्वीडिश सायन्स अकॅडमी हा पुरस्कार देते आणि तो पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना तो मिळालेला आहे. आपण मागच्या वेळेस एक लक्षात ठेवलेलं होतं की बरेच सारे पुरस्कार जे आहे ते देवांची नावं असलेल्या लोकांना मिळालेले होते आणि आपण बघितलं की कंबाईनच्या गड बच्या पेपरमध्ये आपण असं लक्षात ठेवलं आणि 2 नावं आली तिथे देवांची. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे की जिथे जिथे देवांची नावं आहेत तिथं आपण भरपूर साऱ्या नियुक्त्या असतील व्यक्तींच्या, तर तिकडंच नावं ती आहेत, तर ती आपल्याला तशी दिसतात, ते फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. सो क्रेफोर्ड पुरस्कार आहे वीरभद्रन यांना. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे दलाई लामा जे आहे ते दलाई लामा यांना 14वे दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार जो आहे हा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे, 68वा ग्रॅमी पुरस्कार. त्याच्यानंतर हा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मेडिटेशन्स नावाचा जो त्यांचा अल्बम जो आहे द बुक ऑफ जॉय या प्रसिद्ध ऑडिओ आवृत्तीसाठी त्यांना हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे हा 14वे दलाई लामा यांना मिळालेला आहे. 6 जुलै 1935ला तिबेट या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांना 1989चा शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे हा सुद्धा मिळालेला आहे. सो 14वे दलाई लामा पाठ करायचे. पुढचा आहे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2026. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. गेल्या वर्षी सई परांजपे त्यांचा आयोगाने आपल्याला पद्मपाणी पुरस्कार विचारला. यावेळेस इलिया राजा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मपाणी पुरस्कार जो आहे हा पद्मपाणी पुरस्कार लक्षात ठेवा इथे 2018चा जो आहे हा पहिला पुरस्कार आहे 2018चा, जो की अमोल पालेकर यांना मिळालेला होता. जावेद अख्तर यांच्यावरचा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. 2024चा पद्मपाणी त्यांना मिळालेला होता. 2025चा प्रश्न येऊन गेलेला आहे सई परांजपे यांना. 2025 मागच्या कंबाईनचा प्रश्न आणि 2026 इलिया राजा ज्येष्ठ संगीतकार त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे तामिळनाडूने स्वतःच्या राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जे आहे ते राष्ट्रीय साहित्य पुरस्काराची स्थापना केलेली आहे. कुणी तर तामिळनाडूने. पुरस्कारांचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी मुथमीज अरिगनार कलेंगनार राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. कारण काय, कारण की त्यांची एक कादंबरी होती तामिळ कादंबरी आणि तिला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यावरून त्यांचा आणि साहित्य समितीचा जो काही वाद झाला त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचे पुरस्कार नको, आम्ही आमचे पुरस्कार तयार करू आणि आम्हीच आमचे पुरस्कार वाटू. याच्यामुळे त्यांनी तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय साहित्य पुरस्कारांची स्थापना केलेली आहे. पुढचा आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. हा जो गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे तर तो सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा हॅमनेटला मिळालेला आहे. सो गोल्डन ग्लोब आहे हा हॅमनेटला मिळालाय. आणि जो ऑस्कर आहे तर तो वन बॅटल आफ्टर अनदर, तर त्या चित्रपटाला तो मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही चित्रपट लक्षात ठेवावे लागतील. आता हॅमनेट आणि कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अनदर, म्हणजे इथे पण 2 आहेत बघा. जो पहिली त्यांची जी श्रेणी आहे म्हणजे त्यांचे पण ते काय म्हणतात त्याला विभाग आहेत. चित्रपटांच्या विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामामध्ये हॅमनेटला मिळाला आणि कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अनदरला मिळाला. ऑस्कर वन बॅटल आफ्टर अनदरला मिळालेला आहे. याचा दिग्दर्शक कोण आहेत तर दिग्दर्शक आहेत याचे पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे. अभिनेता आहे वॅगनर मॉरा आणि अभिनेत्री आहे जेसी बकली. ओके, सो जेसी बकली आहे. आणि हे कुठले आहेत, हे ऑस्कर नाही आहेत, हे गोल्डन ग्लोब आहेत, ते नीट लक्षात ठेवा. पुढचा आहे शुभांशु शुक्ला. कोणता मिळालाय
अशोक चक्र का? अशोक चक्र. तर शुभांशु शुक्ला आहेत, यूपीचे आहेत ते, लखनौमध्ये लखनौचे आहेत ते. 2006 मध्ये त्यांनी हवाई दलामध्ये त्यांची सेवा द्यायला सुरुवात केली आणि ॲक्झिओम 4 मिशनमधून ते अंतराळामध्ये गेले होते आणि राकेश शर्मांनंतर अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय आणि म्हणून त्यांना आपण अशोक चक्र जो आहे हा अशोक चक्र दिलेला आहे. शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्राच्या समकक्ष आहे तो आणि त्याची स्थापना 1952 मध्ये झालेली होती. सैनिक आणि नागरिक दोघांनाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो, जो की आपण ॲक्झिओम 4च्या मिशनमध्ये सहभागी असलेले 18 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले शुभांशु शुक्ला यांना आपण तो दिलेला आहे. राकेश शर्मा 1984 मध्ये गेलेले होते आणि जवळजवळ 41 वर्षानंतर आता शुभांशु शुक्ला अंतराळामध्ये गेलेले दुसरे भारतीय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पद्म पुरस्कार जे आहेत ते. पद्म पुरस्कार कधी जाहीर केले जातात तर 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ते घोषित केले जातात. याच्यामध्ये टोटल यावर्षी 131 पद्म पुरस्कार आहेत. हे 131 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 5 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आणि पद्मश्री आहेत 113. महिला आहेत त्याच्यामध्ये 19 महिला आहेत आणि मरणोत्तर 16 लोकांना आपण हे पुरस्कार दिलेले आहेत. आपण मी काल एक तुम्हाला सांगितलं होतं उदय कोटक गिफ्ट सिटीचे त्यांना आपण अध्यक्ष केलेलं आहे का ते सांगायचे मला, गुजरातच्या गिफ्ट सिटीचं. आणि दुसरं म्हणजे त्यांना आता आपण महाराष्ट्रातला जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामध्ये ते उदय कोटक आहेत का हे मला तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे. सो याच्यापैकी हे जे काही 113 आहेत 113 पैकी 15 पुरस्कार जे आहेत हे 15 पुरस्कार महाराष्ट्रामध्ये 15 पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्राला. एक आहे याच्यामध्ये पद्मविभूषण जो कोणाला मिळालेला आहे, धर्मेंद्र यांना. 3 आहे त्याच्यामध्ये पद्मभूषण जे की अलका याग्निक, पियुष पांडे आणि उदय कोटक. तर आता जे आपण म्हणालो उदय कोटक तर त्यांना पद्मभूषण आहे का पद्मश्री आहे? पद्मभूषण आहे, बरोबर. आणि 11 जणांना याच्यामध्ये पद्मश्री मिळालेला आहे आणि जे 11 जणांना पद्मश्री मिळालेला आहे त्याच्यातले 5 जे आहेत ते 5 महत्त्वाचे खेळाडू लक्षात ठेवायचे आहेत. रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर क्रिकेट, सविता पुनिया हॉकी, बलदेव सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स. सो दोघं क्रिकेटचे आहेत, दोघं हॉकीचे आहेत आणि एक पॅरा ॲथलेटिक्स. ओके. सो हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जे महाराष्ट्रामध्ये मिळालेले जे पद्मश्री आहेत त्याच्यातले अजून कोणते अशी लोक आहेत की जी जास्त याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिले आहेत भिकल्या धिंडा कलाक. त्याच्यामध्ये एक ते कोणतं वाद्य आहे तर त्या वाद्यामध्ये यांना हा पुरस्कार जो आहे मी टाकलं होतं आपल्या ह्याच्यावरती सुद्धा, तर त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. श्रीरंग देवाबा लाड आहेत ज्यांना कृषी संवर्गामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. सतीश शहा मरणोत्तर आहे पद्मश्री चित्रपटामध्ये आणि आर्मिडा फर्नांडिस आहेत औषधाच्या क्षेत्रामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. सो हे सगळं पाठ करायचं आहे. काय काय पाठ कराल? पहिलं तर टोटल 131 आहेत आणि महाराष्ट्रातले आपण पाठ करू 1, 3 आणि किती 11. 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री. याच्यातला 1 पद्मविभूषण जो आहे धर्मेंद्रंचा तर तो पाठ करायचा. 3 पद्मभूषण मध्ये अलका याग्निक, पियुष पांडे आणि उदय कोटक. हे उदय कोटक गिफ्ट सिटीवाले. त्यानंतर पद्मश्री खेळाडू आहेत त्यामुळे पाठच करावे लागतील कारण आयोग आपल्याला विचारतं की 2026 मध्ये यांना आपण रोहित शर्मावर पण येऊ शकतो. 650 षटकार आहेत, बरोबर. हरमनप्रीत कौर येऊ शकतो प्रश्न. सविता पुनिया हॉकी आहे, बलदेव सिंग हॉकी आहे. कारण मागच्या याच्यात काय आलं होतं पुरस्कार आलेले होते अर्जुन पुरस्कारांचे आणि जोड्या लावायला सांगितलेल्या होत्या. याच्या आधी काय आलं होतं द्रोणाचार्य पुरस्कार आलेले होते आणि जोड्या लावायला सांगितलेल्या होत्या. आठवतोय का बघा प्रश्न. आणि ही इतकी लोक महाराष्ट्रातली पद्मश्री मिळालेली जी की आपली पाठ पाहिजेत. पुढचा आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ग्रॅसा माशेल. सो माशेल मोझांबिकच्या आहेत त्या आणि त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि मानवतावादी नेत्या आहेत त्या. त्याच्यानंतर 1 कोटी रुपये इतकं त्याचं मानधन आहे. पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते आहे. ग्रेसा माशेल ज्या आहेत त्या जगातल्या अशा एकमेव महिला आहेत ज्या 2 वेगवेगळ्या देशांच्या प्रथम महिला राहिलेल्या आहेत, मोझांबिक आणि दक्षिण आफ्रिकेच्या. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या त्या पत्नी आहेत. सो व्हेरी IMP ग्रेसा माशेल. मंडेला कोण? नेल्सन मंडेला यांच्या कोण आहेत त्या पत्नी?
आणि 2 यांच्या राष्ट्राध्यक्ष कुठल्या कुठल्या, मोझाम्बिकच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या. ओके. त्यानंतर तसेच त्या मोझाम्बिकचे माजी राष्ट्राध्यक्ष समोरा माशेल यांच्या देखील पत्नी होत्या. सो त्यांनी नेल्सन मंडेला यांच्यासोबत मिळून द एल्डर्स या जागतिक नेत्यांच्या गटाची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. सो अशा पद्धतीने त्या दोन वेळा राष्ट्राध्यक्ष जे झाल्या, प्रथम महिला झाल्या त्या अशा पद्धतीने झालेल्या होत्या. ओके. पुढचा आहे 98वा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिसला 15 मार्च 2026 ला पार पडला. वन बॅटल आफ्टर अनदर सेम. पॉल थॉमस अँडरसन सेम. ग्लोबल आणि ग्लोब, गोल्डन ग्लोबवाला आणि ऑस्करवाले सेमच दिग्दर्शक आहेत. अभिनेता तिकडे होता वॅगनर, इथे आहे मायकल. सो मायकल जॉर्डन आपल्याला महत्त्वाचा आहे सिनर्ससाठी. आणि तिकडे पण जेसी बकली होती आणि इकडे पण जेसी बकलेच आहे. बकले तीच आहे, ती हिरोईन जी आहे ती हॅमनेटची आहे ती. ओके. सो गेल्या वर्षी आयोगाने आपल्याला अभिनेत्री विचारून झालेली आहे, त्यामुळे आता अभिनेत्री, अभिनेता, दिग्दर्शन, पिक्चर, 98वा ऑस्कर सगळं पाठ करायचं आहे. पुढचा आहे टायलर पुरस्कार. टोबी कियर्स आहेत, यांना मिळालेला आहे, अमेरिकेचे आहेत ते. आणि त्यांना हा पुरस्कार जो आहे मिळालेला आहे. अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणाचा नोबेल असं त्याला म्हटलं जातं टायलर पुरस्काराला. टायलर टोबी लक्षात राहील, टायलर टोबी. पुढचा आहे संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार जो की स्वाती शांताकुमार आहे त्यांना मिळालेला आहे. आणि व्हेरी व्हेरी IMP आहे हे, कारण पहिल्याच महिला आहेत त्या ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे भारताच्या त्या. आणि त्यामुळे दक्षिण सुडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मिशनमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय लष्कराच्या मेजर स्वाती शांताकुमार यांना 2025चा UN महासचिव पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. मेजर स्वाती यांनी भारतीय तुकडीच्या पहिल्या महिला एंगेजमेंट टीमचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या उपक्रमामुळे 5000 पेक्षा जास्त महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले आणि त्यांचा स्थानिक शांतता प्रक्रियेमध्ये सहभाग वाढला. त्या मूळच्या बेंगळुरू इथल्या आहेत आणि त्यांना हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. भारत हा संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमांमध्ये सर्वाधिक सैन्य पाठवणाऱ्या देशांपैकी एक आहे, ज्याच्यात त्यांनी ही तुकडी सुद्धा पाठवलेली होती आणि त्याच्यातल्या स्वाती शांताकुमार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. मूळच्या कुठल्या आहेत त्या, बेंगळुरूच्या आहेत. पुढचा आहे भव्य भारत भूषण पुरस्कार. आता हा जो भव्य भारत भूषण पुरस्कार आहे हा पहिल्यांदाच त्याचं म्हणजे नवीन स्थापन झालेला आहे. ईशा फाउंडेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या ईशा फाउंडेशनने हा जो पुरस्कार आहे तर त्याची स्थापना केलेली आहे. आणि पहिलाच आहे हा, 2026चा पहिलाच आहे जो की त्यांनी सायना नेहवाल निवृत्ती घोषित केलेली आहे का, आपण वाचलंय मगाच्या त्या लेक्चरमध्ये. सो सायना नेहवाल क्रीडाच्या क्षेत्रामध्ये. नंबी नारायणन आहेत इस्रोचे शास्त्रज्ञ, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर N राजम आहेत वायलिन वादक, त्यांना मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये डॉक्टर विक्रम संपत आहेत इतिहासकार, त्यांना मिळालेला आहे. असे 4 पुरस्कार या भव्य भारत भूषण पुरस्कारामध्ये मिळालेले आहेत आणि पहिलंच आहे ते ईशा फाउंडेशनचे पुरस्कार. पुढचा आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे 2025चे. कुणाला मिळाला आहे तर वैभव सूर्यवंशी, ओळखीचं नाव. अर्णव अनुप्रिया महर्षी ज्या आहेत तर त्यांनी जे पॅरालिसिस झालेले जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींचं लवकर पुनर्वसन व्हावं, रिहॅबिटेशन आपण ज्याला म्हणतो ते लवकर व्हावं यासाठी म्हणून AI उपकरणं त्यांनी बनवलेली आहेत. सो त्यांना अर्णव महर्षी यांना हा बाल पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रीय बाल पुरस्कार. दुसरे आहेत वैभव सूर्यवंशी, त्यांना बाल पुरस्कार जो आहे सर्वात तरुण IPL खेळाडू आणि सर्वात वेगवान भारतीय शतकवीर म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर विश्वनाथ पदकंती आहेत तेलंगणाचे, ज्यांना 7 समिट्स जे आहेत आपली जी 7 काय म्हणू शिखरं आहेत जगातली सर्वात उंच ती शिखर पूर्ण करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून विश्वनाथ पदकंती म्हणजे चालणं, सो त्यांना मिळालेलं आहे. आणि श्वान सिंग आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये आघाडीवरच्या सैनिकांना त्यांनी मदत पुरवलेली आहे आणि त्यामुळे श्वान सिंग असे अर्णव, वैभव, विश्वनाथ आणि श्वान अशा यांना ह्या 4 बाल पुरस्कार जे आहेत राष्ट्रीय बाल पुरस्कार ते मिळालेले आहेत. पुढचा आहे मातृभूमी बुक ऑफ द इयर. कोणाचं आहे तर मातृभूमी अरुंधती रॉय यांचं पुस्तक आहे. मदर मेरी कम्स टू मी कादंबरीचं त्यांचं नाव आहे आणि त्याला ते पुस्तक त्याला ते पारितोषिक जे आहे मातृभूमी बुक ऑफ द इयर तर ते मिळालेलं आहे. अरुंधती रॉय यांचं पुस्तक कोणतं आहे, मदर मेरी कम टू मी असं.
पुढचा आहे इफ्को साहित्य सन्मान 2025चा. कोणाला मिळालेला आहे इफ्को साहित्य सन्मान? तर मैत्रेयी पुष्पा आहे. तर या मैत्रेयी पुष्पा यांना हा जो इफ्को साहित्य सन्मान आहे तर तो मिळालेला आहे. त्यानंतर दशावतार चित्रपट जो आहे याला ऑस्कर पुरस्कारांच्या कंटेन्शन लिस्टमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि यादीमध्ये स्थान मिळालेलं पहिलाच मराठी चित्रपट. सो त्यामुळे सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. दशावतार नावाचा चित्रपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर पुढचा आहे राष्ट्रपती पोलीस निशाण सिक्कीम पोलिसांना मिळालेला आहे. राष्ट्रपती पोलीस निशाण सिक्कीम पोलिसांना मिळालाय. पुढचा आहे नोबेलचा शांतता पुरस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसा वाद झालेला आहे त्याच्यावरून. व्हेनेझुएलाच्या आहेत मारिया कोरिना माचाडो. तर हे जो मचाडो म्हणजे त्यांनी खूप धूम मचवली असं लक्षात ठेवूया आपण. सो मारिया माचाडो आहेत. का बरं? कारण त्यांनी हा पुरस्कार जो आहे कोणाला दिला? हा जो नोबेलचा शांतता पुरस्कार आहे हा मारिया मॅचाडो यांनी कोणाला दिला? ट्रम्प यांना दिला ना. हा, तर तोच पुरस्कार आहे तो. तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं असं पण आहे की एकदा जाहीर केलेला पुरस्कार रद्द करता येत नाही, हस्तांतरित केला जात नाही. विजेते त्यांचे पदक कोणालाही भेट म्हणून देऊ शकतात, पण नोबेल लॉरेट हा सन्मान कायदेशीररित्या दुसऱ्या व्यक्तीला देता येत नाही. त्यांच्या मते बघा, नोबेल शांतता पुरस्काराचे सुवर्ण पदक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहे. त्यांच्या मते हे पदक त्यांनी ट्रम्प यांना व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी त्यांनी दिलेल्या अद्वितीय पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी दिलेला आहे. बरोबर. आणि ते मागत पण होते की मला द्या मला द्या, आणि त्यामुळे त्यांनी देऊन टाकला. ठीक आहे. पुढचा आहे पवन कल्याण यांना जपानी तलवारबाजीचा केंजुत्सू पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. केंजुत्सू. पुढचा आहे NSW सायंटिस्ट ऑफ द इयर. कोणाला मिळालेला आहे? तर NSW म्हणजे न्यू साऊथ वेल्सचा सायंटिस्ट ऑफ द पुरस्कार जो आहे नलिनी जोशी यांना मिळालेला आहे. आणि असा पुरस्कार मिळालेला न्यू साऊथ वेल्सचा हा पुरस्कार मिळालेल्या पहिल्याच महिला आहेत. सो नलिनी जोशी अतिशय महत्त्वाचं नाव आहे. सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 न्यू साऊथ वेल्सचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या गणितज्ञ ठरलेल्या आहेत. सध्या त्या ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी विद्यापीठामध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स विभागाच्या अध्यक्ष आहेत. सिडनी विद्यापीठामध्ये गणिताच्या प्राध्यापक म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचे सध्याचे काम क्वांटम क्रिप्टोग्राफी या विषयावरचं आहे. सो नलिनी जोशी हे एक लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे IEEE मेडल ऑफ ऑनर. कुणाला मिळालेला आहे? तर एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि CEO जे आहेत जेन्सन हुआंग. तर ह्या जेन्सन हुआंग यांना हा IEEE मेडल ऑफ ऑनर 2026चा एनव्हिडियाचे जे संस्थापक आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचं प्राइज जे आहे तर ते इस्रायलचं प्राइज देण्याची घोषणा जी आहे तर त्यांनी केलेली आहे. ज्यू लोकांसाठी त्यांनी जे काही विशेष योगदान दिलं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे दिला जाणार आहे. त्यानंतर प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्कार जो आहे नृत्य कलानिधी पुरस्कार सन्मानित त्यांना दिला गेला एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल प्राइज IEEE आपण बघितलं एनव्हिडिया. त्यानंतर NSW सायंटिस्ट ऑफ द इयर NN वरनच आहे नलिनी जोशी. सो लक्षात राहील चांगलं ते. त्यानंतर मारिया माचाडो राष्ट्रपती पोलीस दशावतार चित्रपट इफ्को कोणाचा होता? मैत्रेयी पुष्पा. मातृभूमी बुक ऑफ द इयर अरुंधती रॉय. बाल पुरस्कार भव्य भारतभूषण संयुक्त राष्ट्राचा स्वाती. टायलरचा टोबी. 98वा ऑस्कर वन बॅटल आफ्टर अनदर इंदिरा गांधी. ग्रासा माशेल. पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पद्म पुरस्कार. त्यानंतर अशोक चक्र गोल्डन ग्लोब पद्मपाणी. ओके. सो हे सगळे पुरस्कार जे आहेत हे महत्त्वाचे पुरस्कार झालेले आहेत तर ते सगळे लक्षात ठेवायचे आहेत.